नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मज्जा केली ना गुढीपाडव्याला? मिठाई, श्रीखंड, आम्रखंड, पुरी, मज्जा. मला तर मजा आली. म्हणून आज वांगी भात बनवून झाला आणि चव घेते आहे. मस्त झालाय. आता कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. म्हणजे रेसिपीला सुरुवात करते. त्या दिसतात आहे तुम्हाला त्या मी भाज्या घेतल्यात. तुम्ही अजून याच्यात ॲड करू शकता. नवरा म्हणत होता, की बायकांनी हसत-खेळत स्वयंपाक केला तर खूप छान होतो. जसा तू करतेस. मी पण बोलले, खरंच आहे हं तुमचं म्हणणं. पहिलेच्या बायका मस्त ओव्या म्हणून स्वयंपाक करत होत्या. सगळी देवाची गाणी म्हणायचीत. चला आता आपण भाज्या कट करून घेऊया. सगळ्या कट करून झाल्यात. लसूण, मिरची, आलं कुटून झालंय. गॅसवर भांडं ठेवूया. जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी देऊ. लगेचच कढीपत्ता घालून घेऊ. जे वाटण बनवलं ते पण घालून घेऊ. आपल्या चवीनुसार घालूया. आता सगळ्या भाज्या एकसाथ घालणार. पाणी न घालता शिजवूया. कुकरला भात शिजायला ठेवला आहे. भाज्यासुद्धा सिमवर ठेवू म्हणजे तोपर्यंत दोन्ही गोष्टी होतील. त्यात आपण तिखट, मसाला आणि हळद घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ. भातात शिजताना जरा मीठ जास्ती घातलं आहे मी. व्यवस्थित मिक्स झाल्या. आता झाकण ठेवून कुक करूया. कुकरचं झाकण काढून भात लगेच बघू आपण कसा झाला ते. छान झाला आहे. आता हा आपण त्यात मिक्स करणार आहे. तुम्हाला हवा तसा शिजवा. माझा छान दाणेदार भात झाला आहे. आपण घालून घेऊ त्याच्यात. सर्व घालून झाला की मिक्स करू. व्यवस्थित मिक्स करू. आणि हां, तुम्ही नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हां. चला मिक्स झालं आहे. आता कोथिंबीर घालून घेऊ. थोडा लिंबाचा रस घालू. त्यामुळे चव छान येते. गार्निश करून घेतला आहे. अरे रेसिपीच्या नादात माझा राईस खाण्याचाच राहिला. आता आरामात खाते हां. परत भेटूच. तोपर्यंत बाय बाय.